गेल्या 2 वर्षांपासून NTCच्या ज्या गिरण्या आहेत त्या बंद असल्यामुळे खरं तर गिरणी कामगारांना आपल्या संपूर्ण आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। या सगळ्या संदर्भात आज राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे आज दादरच्या टाटा मिल समोर आंदोलन करण्यात येत आहे आणि स्वतः या संघटनेचे अध्यक्ष जे आहेत सचिन भाऊ अहिर ते सुद्धा या सगळ्या कामगारांना पाठिंबा देण्याकरता आलेले आहेत। भाऊ गेल्या काही महिन्यांपूर्वीच NTC मिलच्या जागेवर असणाऱ्या चाळींचा पुनर्विकास व्हावा याकरता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, परंतु या गिरण्या ज्या आहेत त्या 2 वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे कामगारांना कुठेतरी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत असताना त्यांना लाज वाटली पाहिजे की एका बाजूला गिरणी कामगारांच्या चाळीचा विषय लपून झपून सह्याद्रीमध्ये घेऊन मिटिंग घेऊन तुम्ही करता आणि जे गेले 2.5 वर्ष त्यांच्याकडे प्रलंबित असलेला विषय गिरण्या चालू करण्याच्या बाबतीत का कोण बोलायला तयार नाही आहे। गेल्या 2.5 वर्षापासून सर्वपक्षीय खासदार हे पियुष गोयल जे वस्त्रोद्योग मंत्र्यांना भेटलेत, त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना भेटण्याची विनंती करतोय, पण अजूनपर्यंत भेट देत नाही आहे, याच्यातलं धोरण स्पष्ट करत नाही आहे। आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मीठ चोळण्याचं काम करताय, म्हणजे आम्हाला घरं देऊन आमचे गिरणी घरदार तुम्ही संपवायला निघालेलात आणि घर देण्याचा चॉकलेट तुम्ही देत आहे, तेही निवडणूक डोळ्यासमोर देत आहेत का? कुठचा GR काढलेला आहे, कुठच्या त्याच्यातलं भूमिका आहे का? आणि म्हणून ह्यांना अशा रीतीने घोषणा करायला पण दुर्दैवाने लाज वाटली पाहिजे। त्याला कारण असं आहे की गेले 6 महिने झालेत कामगारांना पगार दिले नाही आहे, 2-2.5 वर्ष कुठची चूक नाही आहे, चालू असलेली गिरण्या बंद केलेल्या आहेत। मी म्हणू शकतो की नुकसान झालेलं आहे, गिरण्या चालत नाही, असक्षम चालत आहेत, कामगार काम करत नाही किंवा काय नाही, चालू असलेल्या गिरण्या कोविडच्या नावाखाली बंद केल्या। ज्यावेळी देशाच्या इतर व्यवस्थापन खाजगी व्यवस्थापन पण सुरू असताना NTCने डाव करून कोविडच्या नावाखाली कामगारांना घरी बसवलं, अर्धा पगार दिलं, त्याच्यानंतरपर्यंत अजून गिरण्या सुरू करत नाही। तर ह्याचा अर्थच असा आहे की याही गिरण्या बंद करून या गिरण्यांच्या जमिनी परत अडाणी आणि अंबानीच्या घशात घालायचं आहे का, हा सर्वसामान्य कामगार हा प्रश्न आता विचारायला लागलेला आहे। खरं तर भाऊ तुम्ही स्वतःच्या भाषणामध्ये या इथच्या स्थानिक खासदारांचा देखील उल्लेख केला की या खासदारांनी देखील हे जे ज्वलंत विषय आहेत कामगारांच्या विषयीच्या संदर्भातले पाहिजे, ते तर आता प्रवक्ते झालेले आहेत शासनाचे, आणि म्हणून त्यांना आग्रही विनंती राहणार आहे की तुमची भूमिका ही ज्यावेळी तुम्ही आमच्याबरोबर होतात या कामगारांच्या प्रश्नासाठी तुम्ही पण त्या शिष्टमंडळामध्ये होता, चाळीच्या बाबतीत तुम्ही देखील बोलला होता, त्याचा GR निघालेला नाही आणि या गिरण्या पूर्वरित सुरू व्हायला पाहिजे यासाठी जो प्रस्ताव त्यांनी द्यायला पाहिजे होता किंवा मांडला सरकारने आमच्यासमोर मांडला पाहिजे ते दिले नाही, आणि म्हणून त्यांना पण पुढाकार घ्यावाच लागेल, कारण शेवटी त्यांनाही देखील इकडच्या जनतेने निवडून दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना अपेक्षा करतोय आता त्यांची भूमिका काय ही स्पष्ट होईल। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून राज्याचं सुरू आहे, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण हा सगळा मुद्दा आहे तो आग्रही पद्धतीने मांडणार। मध्ये गिरणी कामगारांचा प्रचंड मोर्चा, NTC गिरण्या सुरू करा, गिरण्यांच्या असलेल्या लोकांना हक्काची घरं जी मिळत नाही आहे, ज्या इतर आहेत, सरकारचा निर्णय होऊन पण देत नाही, चाळीमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत फक्त गाजर दाखवण्याचं काम करून चालणार नाही। या विभिन्न विषयावरती गिरणी कामगार परत एकदा अधिवेशनाच्या माध्यमातून धडकणार आहे आणि ते बाहेर लढतील आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही विधानसभा आणि विधान परिषदमध्ये सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। खरं तर धन्यवाद। हे होते आमदार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांनी सांगितलं की जोपर्यंत कामगारांच्या समस्या मिटत नाही तोपर्यंत राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा रस्त्यावरती उतरलेला असणार आहे आणि मी स्वतः प्रतिनिधी म्हणून मी विधान परिषदेवरती हे सगळे मुद्दे मांडणार आहे। त्यांनी एक मोठा जो मोर्चा आहे तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान भवनावरती काढला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकाने TV9 मराठी मुंबई।